जिल्ह्यात आता झेंडू फुलावरती रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। मुदखेड तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी चालू वर्षी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांच्या बागा केल्या आहेत। पण वातावरण बदलल्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या बागेतील फुलांवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होत आहे। सणासुदीच्या काळामध्ये ह्याच झेंडूच्या फुलाला बाजारपेठांमध्ये जास्त मागणी होती। 80 ते 90 रुपये किलोनं विक्री होणाऱ्या झेंडूला आता बाजारपेठेमध्ये फक्त 10 रुपये किलो दर मिळतोय। त्यामुळे फुलं उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। आणि कोणता रोग पडलाय फुलावर? साहेब हे लई रोग पडला याच्यावर। माझं नाव अशोक चपाजी मुंगल, गाव इजळी। काही केलं तरी रोगच जाईना। आहे रोगाने पूर्ण फुल गेले बघा। काय करावं, शेतकरी काय एवढं परेशानीमध्ये हाव, कोणतंच काही सुधारणा आली। काय करावं, कसं करावं, कोणतं काही करावं याच्यावर उलटच व्हायला। कोणतीच उत्पन्न व्हावं म्हणून अशी काहीच होईना आली बघा। झेंडूला सध्या काय भाव मिळाले? याला काय 10 रुपये किलो, 20 रुपये किलो चलाय। पडतर तरी खाते काय शेतकरी, इतकं मेहनत करून काय केलं तरी काहीच होईना आले।